भारतीय जनता पार्टीत प्रवेश करताना त्यांच्यावर टीका झाली, प्रश्न उपस्थित झाले. मात्र त्यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट ठेवली. पक्ष कोणताही असो, विकास आणि मतदारसंघाचे हित हेच केंद्रबिंदू राहतील. या निर्णयानंतर त्यांची राजकीय दिशा अधिक स्पष्ट झाली. 2014, 2019 आणि 2024च्या निवडणुकांमध्ये जनतेने दिलेला वाढता कौल हा त्यांच्या कामाचीच पावती ठरला. तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांनी शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा आणि रोजगार यांवर ठोस काम केले. राणा जगजीत सिंग पद्मसिंग पाटील यांची संपत्ती ही केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून ती त्यांच्या दीर्घ राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमीचं प्रतिबिंब आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या शपथपत्रानुसार त्यांची एकूण घोषित संपत्ती सुमारे 41 कोटी रुपये होती. तर 2024च्या निवडणुकीत ती वाढून अंदाजे 46.19 कोटी रुपये इतकी झाल्याचे जाहीर करण्यात आले. या संपत्तीत चल आणि अचल अशा दोन्ही प्रकारच्या मालमत्तेचा समावेश आहे.